जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नुकतीच नगरपालिका निवडणूक संपन्न होऊन नगराध्यक्ष संजना चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज नगर उपाध्यक्ष ताईंचे स्वागत करताना तसेच नगर उपाध्यक्ष यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकास काम करता येतील ते करण्याचा प्रयत्न करेल। तसेच आमच्या नगराध्यक्ष संजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डामधील अनेक प्रश्नांना वाचा फोडू तसेच आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही सोनं करू असे नगर उपाध्यक्ष यांनी आश्वस्त केले। तसेच आमदारांनी नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून आणल्याबद्दल अभिनंदन केले। तसेच त्यांना पुढील 5 वर्षाच्या कामाचा अजेंडा काय असेल या लवकरात लवकर त्यांच्यासमोर मांडला जाईल। तसेच कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या 5 वर्षाच्या कालावधीत मुक्ताईनगरचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असे देखील स्थानिक नागरिक व सर्वसामान्य जनता बोलत आहे। आज आपण मुक्ताईनगर येथील उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून स्वीकारलेले आहेत। काय सांगणार, आपलं काय विजन असणार ताई? मला उपनगराध्यक्ष सगळ्यांच्या मतीने सगळ्यांच्या सहकार्याने आज मी उपनगराध्यक्षाचं पद मला भेटलंय। आमचे नगराध्यक्ष आहेत संजनाताई आणि आमचे आमदार साहेब आहेत, त्यांच्या पाठिंबाने मला जेवढे गावातले काम, जेवढे रस्ते गटारी आमचे तर आहेच, विकासावरच गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने विकास होईल, लोकांच्या समस्या असतील काय आल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्या समस्या सोडवायचा प्रयत्न नक्की करू। जेवढं आमच्या हातात राहील तेवढं तर आम्ही नक्की करू। मुक्ताईनगरच्या विकासासाठी आपले काय पुढील पावलं राहतात? आता जसं जसं आपल्याला काही गोष्टी समजतील तसं तसं आपण जसं वाटचाल करता येईल तशी वाटचाल करू। आपण जेवढ्या काही समस्या असतील त्या सोडवायचा नक्की प्रयत्न करू। आम्ही फिल्टरचं पाणी गावात तर आणलंच आहे, ते काम चालूच आहे त्याचं, आणि रस्ते आहेत आपले, काम तर झालंच आहे म्हणा समजा, पण आता आम्हाला अजून परत संधी दिली, त्या संधीचं सोनं करू आणि गाव आपल्या विकासाकडे नेऊ। मुक्ताईनगरच्या विकासाचं विजन करायला आता 5 वर्षासाठी माननीय नगराध्यक्ष संजना पाटील आणि आज उपनगराध्यक्ष आमच्या शिरसाटताई, 2 स्वीकृत सदस्य, सगळे अपक्षसहित सगळे 10 अपक्षसहित 14चे 14 नगरसेवक या लोकांनी काल पदभार स्वीकारला। आज उपनगराध्यक्षाची निवड झाली, स्वीकृत सदस्यांची निवड झाली 2। आज या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गाव वेगळ्या पद्धती म्हणजे गावाचं डेव्हलपमेंट करताना आज डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार केलेला आहे। आज पाणीपुरवठा योजना आपण आपल्या गावामध्ये काम चालू आहे, भूमिगत गटारींचं काम आपण करतोय। गावाच्या प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये त्या प्रभागाच्या मूलभूत सुविधा समजून त्या कशा सोडवल्या जातील तो प्रत्येक नगरसेवक त्या प्रभागाचा नगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी, उपनगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी एक चांगला प्रयत्न करते। डीपी प्लॅनच्या माध्यमातून नवीन गाव जे पुनर्वसित होत आहे, पुनर्वसन डोक्यात ठेवून या गावाचा अतिशय सर्वांगीण विकास करत असताना जळगाव जिल्ह्यातलं अतिशय वैभवशाली परंपरा असलेलं हे गाव आहे आणि त्याच परंपरेला साजेसं असं काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच होईल, नगराध्यक्षाच्या माध्यमातून नक्की होईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.